हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी चॅप्टर 1 सिमिलॅरिटीमधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 11 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. या ठिकाणी आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD जी फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये AD हा सेक BC ला पॅरलल आहे हे आपल्याला दिलेलं आहे. डायगोनल AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट ईच अदर इन पॉइंट P. AC अँड BD हे दोन्ही डायगोनल्स पॉइंट P मध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP इज इक्वल टू PC अपॉन BP हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता येईल. प्रथम काय करावं लागेल, आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. ट्रायंगल APD हा ट्रायंगल APD अँड ट्रायंगल BPC हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. आता हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला या दोन्ही ट्रायंगलचे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. म्हणजेच आपल्याला AA टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर दाखवता येतील. आता आपल्याला काय दिलेलं आहे, सेग AD पॅरलल सेग BC. AD आणि BC हे दोन सेगमेंट्स पॅरलल आहेत आणि जर आपण BD हा ट्रान्सव्हर्सल घेतला तर अँगल D अँड अँगल B हे दोन्ही अँगल्स अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल ADP कॉन्ग्रुएंट अँगल CBP हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. रिझन काय येईल, अल्टरनेट अँगल्स. त्याचप्रमाणे अँगल APD हा अँगल अँड अँगल CPB हे दोन्ही अँगल्स काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स, ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB हे दोन्ही ट्रायंगल्स AA टेस्टनुसार सिमिलर आहेत. आता या ठिकाणी हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत, म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. प्रथम आपण हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू. आपल्याला काय दिलेलं आहे, सेग AD पॅरलल सेग BC लिहून घेऊ आपण. सेग AD पॅरलल सेग BC अँड लाईन BD इज द ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल ADP कॉन्ग्रुएंट अँगल CBP. अँगल D अँड अँगल B कॉन्ग्रुएंट आहेत कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजेच अँगल D चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल, B. अँगल A चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल, अँगल C. आणि अँगल P चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल, अँगल P. म्हणजेच आपण नाव लिहिताना कसं लिहायचं, अँगल ADP A चा करस्पॉन्डिंग अँगल C आहे, म्हणजे C पासून घ्यायचं. अँगल CBP अँगल ADP कॉन्ग्रुएंट अँगल CBP. रिझन काय येईल, अल्टरनेट अँगल्स. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण हे दोन्ही ट्रायंगल्स घेऊ. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल, आता A पासून स्टार्ट केलेलं आहे. A चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता, C पासून घेऊ आपण ट्रायंगलचं नाव CPB. ट्रायंगल CPB अँगल APD कॉन्ग्रुएंट अँगल CPB. अँगल APD कॉन्ग्रुएंट अँगल CPB. रिझन काय येईल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल ADP कॉन्ग्रुएंट अँगल CBP या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच रिझन काय येईल, फ्रॉम इक्वेशन 1. आता या दोन्ही ट्रायंगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स AA टेस्टने सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल APD सिमिलर ट्रायंगल CPB. बाय विच टेस्ट, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत, म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. लिहून घेऊ आपण. AP अपॉन AP ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, CP. AP अपॉन CP इज इक्वल टू PD. PD ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, PB. PB इज इक्वल टू AD. AD ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, CB. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PD. म्हणजे आपल्याला AP अँड PD असलेला रेशो घ्यायचा आहे. या ठिकाणी AP आहे, या ठिकाणी PD आहे. अँड PC अपॉन BP. CP म्हणजेच PC. PC अपॉन PB म्हणजेच BP. म्हणजे आपल्याला हे 2 रेशोज घ्यावे लागतील.
कारण आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. म्हणजेच आपल्याला हे 2 रेशोज घ्यावे लागतील. AP अपॉन CP म्हणजेच PC इज इक्वल टू PD अपॉन PB. PB म्हणजेच BP. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण या ठिकाणी अल्टरनेंडो यूज करू. अल्टरनेंडो म्हणजेच काय पहा, जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हा रेशो इक्वल असेल तर आपण हे कसं लिहू शकतो, या ठिकाणी आपण हा न्यूमरेटर या ठिकाणी डिनॉमिनेटरला घेऊ आणि हा डिनॉमिनेटर या ठिकाणी न्यूमरेटरला घेऊ. म्हणजेच काय येईल पहा, A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. काय केलं आपण, हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला घेतला आणि हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला घेतला. जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D असेल तर बाय अल्टरनेंडो आपण कसं लिहू शकतो, A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. म्हणजेच हा PD आपण डिनॉमिनेटरला घेऊ आणि हा PC आपण या ठिकाणी न्यूमरेटरला घेऊ. AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. रिझन काय येईल, बाय अल्टरनेंडो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. खाली लिहू आपण हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.